कल्पना करा, एक तरुण आहे ज्याच्याकडून रागाच्या भरात एखादा लहानसा गुन्हा होतो, छोटंसं भांडण, एखाद्या क्षणाची चूक। अशा वेळी जर त्याला थेट तुरुंगात टाकलं तर त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं। पण जर त्याला शिक्षा न देता सुधारण्याची दुसरी संधी मिळाली तर? याच संवेदनशील विचारातून महाराष्ट्रात लागू आहे अपराधी परिविशा योजना। आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा योजनेबद्दल जी फक्त कायदा नाही तर माणुसकीही जपते। लहान अपराध करणाऱ्यांना तुरुंगाऐवजी सुधारण्याची संधी देणारी योजना। ही योजना प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट 1958 अंतर्गत राबवली जाते। जर न्यायालयाला वाटलं की आरोपीने पहिल्यांदा गुन्हा केला आहे, गुन्हा गंभीर नाही आणि तो सुधारू शकतो, तर त्याला तुरुंगाऐवजी परिवेशनावर सोडलं जातं। याचा अर्थ तो समाजातच राहतो, काही ठराविक अटी पाळतो, प्रोबेशन ऑफिसरच्या देखरेखीखाली राहतो आणि बॉन्ड भरतो। सर्व नियम पाळले तर शिक्षा टळते आणि तो सामान्य जीवन जगू शकतो। पण जर अटी मोडल्या तर न्यायालय त्याला तुरुंगाची शिक्षा देऊ शकतं। ही योजना आपोआप मिळत नाही। कोर्ट आरोपीची बाजू ऐकून प्रोबेशन ऑफिसरचा अहवाल तपासूनच निर्णय घेतं। फक्त योग्य तेवढ्याच प्रकरणांमध्ये ही संधी दिली जाते। मित्रांनो, ही योजना फक्त शिक्षा टाळण्यासाठी नाही तर आयुष्यात नवा मार्ग दाखवण्यासाठी आहे। विशेषतः तरुण किंवा महिलांसाठी ज्या एखाद्या क्षणाच्या चुकीमुळे अडचणीत सापडल्या आहेत, त्यांना पुन्हा समाजात मिसळण्याची आणि जबाबदार नागरिक होण्याची दुसरी संधी मिळते। कायदा फक्त शिक्षा करण्यासाठी नाही तर सुधारण्याची वाट दाखवण्यासाठी असतो आणि अपराधी परिविशा योजना याचं उत्तम उदाहरण आहे।